टाइप आहे. तर ट्विन्सचे 3 टाइप आहेत. फर्स्ट आहे डायझायगोटिक ट्विन्स, यालाच आयडेंटियल ट्विन्स म्हणतात. आता डायझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय? ट्विन्स दॅट देयर इज व्हेन द टू सेपरेट एग्स. बघा, टू सेपरेट एग्स आहेत. आता दोन वेगवेगळे एग्स आहेत, तर त्याला दोन वेगवेगळ्या काय फर्टिलाइज बाय द टू डिफरंट स्पर्म. यांना दोन डिफरंट स्पर्मनी काय केलं असतं? फर्टिलाइज केलं असतं. इथे बघा, हा एक तुम्हाला काय दिसतो? हा ओम आहे, हा एक्स आहे, त्यानंतर हा एक स्पर्म आहे. याला काय केलं? फर्टिलाइज केलं. हा एक झायगोट बनेल, हा एक झायगोट फॉर्मेशन होईल. त्यानंतर इथे बघा, हा एक दुसरा काय आहे? ओसॅकट्स आहे. त्याला बघा या स्पर्मनी फर्टिलाइज केलं, म्हणजे हा एक दुसरा झायगोट बनेल. इथे दोन डिफरंट स्पर्मनी दोन डिफरंट ओमला फर्टिलाइज केलं आणि दोन झायगोट काय झाले? इथे फॉर्म झाले. तर यांचा जो डीएनए असतो, यांचं जेंडर आणि यांचा ब्लड ग्रुप सगळं काय असू शकतं? डिफरंट असू. जेंडर जे आहे ते सेमही असू शकतं, पण त्यांचा डीएनए आणि ब्लड ग्रुप काय असू शकतो? डिफरंट असू शकतो. इथे बघा दिसतो ना, हा एक आणि हा एक, दोन वेगवेगळे ओम आहेत. त्यांना दोघांना वेगवेगळ्या स्पर्मनी फर्टिलाइज केलेलं आहे. तर इथे बघा दोन वेगवेगळे झायगोट फॉर्मेशन झालेले आहे. आता इथे झायगोट फॉर्मेशन झाल्याच्या नंतर यांच्यामध्ये सेपरेट प्लॅसेंटा असते. प्लॅसेंटा जे आहे तर दोघांना काय मिळते? वेगवेगळी सेपरेट प्लॅसेंटा आहे. त्यानंतर सेकंड आहे बघा मोनोझायगोटिक. आता मोनोझायगोटिक म्हणजे काय? तर बघा यांना नॉन आयडेंटियल पण म्हटलं जातं. when a single zygote split into the two embryo during the development is called as a monozygotic twins. monozygotic twins म्हणजे असे ट्विन्स जे फर्टिलायझेशनच्या नंतर डिस्ट्रीब्यूट होतात आणि डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे दोन वेगवेगळे काय बनतात? झायगोट बनतात. आता इथे बघा, हा एकच काय आहे? ओसॅकट्स आहे. या एकने काय एक एग आहे, दुसरा काय दिसतो तुम्हाला? स्पर्म दिसतो. एकच काय झालं? फर्टिलाइज झालं. आफ्टर फर्टिलायझेशनच्या नंतर हा काय झाला? स्प्लिट झाला. स्प्लिट होणे म्हणजे तुटणे. स्प्लिट होतो आणि दोन वेगवेगळे काय बनतात? झायगोट बनतात. यांना काय म्हटलं जातं? मोनोझायगोटिक ट्विन्स. आता याचा जो डीएनए आहे, डीएनए सेम असतो, याचं जेंडरही सेम असतं. दोन्ही बोथ बॉयज किंवा बोथ गर्ल्स पण असू शकतात. त्यानंतर यांचा ब्लड ग्रुप काय असतो? सेम असतो. म्हणजे याच्यामध्ये सगळी सिमिलॅरिटीज असते. याचा डीएनए सेम असतो, यांचं जेंडर पण सेम असतं आणि यांचा ब्लड ग्रुप पण सेम असतो. त्यानंतर बघा, इथे बघा दिसतं तुम्हाला, हा एकच काय आहे? ओसॅकट्स. त्याला एकाच स्पर्मनी काय केलेलं आहे? फर्टिलाइज. आता एकाच स्पर्मनी फर्टिलाइज केलं. इथे झायगोट बघा, झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर हा झायगोट स्प्लिट झाला. स्प्लिट होणे म्हणजे तुटला. इथे बघा दोन जनरली काय झालेले आहे? हे दोन वेगवेगळे झायगोट फॉर्मेशन झाला आणि हे दोन झायगोट झाल्यामुळे यांचा जो प्लेसेंटा असतो तर एकच प्लेसेंटा असतो आणि एकाच प्लेसेंटा थ्रू त्यांना काय मिळतं? न्यूट्रियस मिळतं. तर अशा ट्विन्सला म्हटलं जातं मोनोझायगोटिक ट्विन्स. त्यानंतर बाकी काय बघा? कनजॉइंट ट्विन्स. आता हे कनजॉइंट ट्विन्स म्हणजे काय? हे ट्विन्स दिसतायत बघा, हा बघा हे जे ट्विन्स आहेत तर बघा यांचे काही पार्ट काय झालेले आहे? एकमेकांना जॉइंटेड आहे. तर कनजॉइंट ट्विन्स म्हणजे असे ट्विन्स जे एकमेकांना काय असतात? जॉइंटेड असतात. आता ही केसेस कधी येते बघा? ज्या वेळेस झायगोट स्प्लिट होतो. जर फर्टिलायझेशनच्या नंतर झायगोट जर स्प्लिट झाला, म्हणजे फर्टिलायझेशनच्या 7 दिवसाच्या नंतर झायगोट जर स्प्लिट झाला तर तो पूर्णपणे स्प्लिट होत नाही आणि त्यामुळे त्या बेबीचे काही पार्ट एकमेकांना जॉइंट असतात. असे जे ट्विन्स असतात, अशा ट्विन्सला काय म्हटलं जातं? कनजॉइंट ट्विन्स म्हटलं जातं. In this case, a monozygotic twins. हे monozygotic असतात, पण if the embryo cell are the divided into the two groups. बघा, एम्ब्रियो जे आहे दोन ग्रुप्स मध्ये डिवाइड होतात, पण कधी होतात? 8 days after the zygote formation. झायगोट फॉर्मेशनच्या 8 दिवसाच्या नंतर ते काय होतात? स्प्लिट होतात आणि 8 दिवसाच्या नंतर स्प्लिट झाल्यामुळे ते पूर्णपणे स्प्लिट होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे काही पार्ट जे असतात एकमेकांना काय असतात? जॉइंटेड असतात. यांचे बघा जे लिव्हर आहे, लिव्हर यांचं एकच लिव्हर दिलेलं आहे. दोघांना सेपरेट लिव्हर नाहीये. लिव्हर काय झालेलं आहे? यांचं लिव्हर सेपरेट झालेलं आहे. त्यानंतर बघा जे स्टमक आहे, काय सांगितलेलं आहे? सेपरेट स्टमक आहे. हार्ट आणि स्टमक सेपरेट आहे, पण यांचा लिव्हर आणि डायफ्राम जो दिलेला आहे, लिव्हर आणि डायफ्राम काय यांचा जॉइंटेड आहे. म्हणजे हे कोणते ट्विन्स आहेत? कनजॉइंटेड ट्विन्स आहेत. पूर्णपणे हे डिवाइड झालेले नाहीये. असं कधी होतं? ट्विन्स पण म्हटलं जातं. सायमन ट्विन्स का म्हटलं जातं? आताचा जो थायलंड देश आहे त्या देशाला पहिले सायमन या नावाने ओळखलं जायचं आणि या देशामध्ये पहिली केसेस सापडली होती कनजॉइंट ट्विन्सची. म्हणून या ट्विन्सला काय नाव देण्यात आलेलं आहे? सायमन ट्विन्स. फक्त डायझायगोटिक कशाला म्हणतात? मोनोझायगोटिक कशाला म्हणतात? कनजॉइंट कशाला म्हणतात? ट्विन्सचे 3 टाइप लक्षात आले. फर्स्ट काय आहे? डायझायगोटिक. सेकंड आहे मोनोझायगोटिक आणि कनजॉइंट ट्विन्स. डायझायगोटिक म्हणजे काय आहे? त्यांचा सेपरेट एग्स आहे, सेपरेट स्पर्मनी त्यांना फर्टिलाइज केलेले, त्यामुळे ते दिसायला कसे असतात? वेगवेगळे असतात. त्यांचा डीएनए पण डिफरंट असतो, त्यांचा ब्लड ग्रुप पण डिफरंट असतो. आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.